डिसेंबरमध्ये आपल्या एकुलत्या एका मुलाचे लग्न पल्लवी सोबत थाटात पार पडले. लगेच पहिला सण संक्रांत आला. सासू आपल्या सुनेला म्हणाल्या, पल्लवी, परवा संक्रांत, तुला कधी वेळ आहे? त्यानुसार हळदी कुंकू करू. तुझे पहिले हळदी कुंकू ना? 8 दिवसापूर्वी मी साडी घेऊन फॉल बिडिंग करून आणली. मला माहीत आहे तुला अजिबात वेळ नाही. तुझे एखादे मापाचे ब्लाऊज असेल तर दे. बोलून आले आहे मी टेलरला. अर्जंट शिवून देतो बोलली. हलव्याचे दागिने आणू का? तुला आवडतात का? आपल्या IT सुनबाईला गीताताईंनी एका दमात इतके प्रश्न विचारले. पल्लवी आपल्या सासूच्या बाजूला बसली. आई, किती समजून घेता हो तुम्ही. खूप अभिमान वाटतो तुमचा. तुमच्यासारख्या समजून घेणाऱ्या सासवा असतील तर कुरबुरी करायला वावच मिळणार नाही. आई, हलव्याचे दागिने मला काही फारसे आवडत नाही, त्यामुळे ते नको. बरं. आई, लाडू कधी करायचे? मला खूप आवडतात तिळाचे लाडू. म्हणजे तुला लाडू करता येतात? नाही ओ आई, मी कधीच केले नाही. आई करते. मी खायचे काम केले आजवर. मग आत्ता पण तेच कर. म्हणजे आपले लाडू तयार आहे. अगं, उद्या भोगी ना. असं म्हणतात भोगीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू करायचे नाही. कारण तर मलाही माहिती नाही, पण पाळते. सासूबाईंनी किचनमधून लाडवाचा डबा आणून पल्लवीसमोर धरला. घे, हवे तेवढे खा. थँक्यू आई, म्हणत पल्लवीने सासूबाईंना मिठी मारली. ह्या आपल्या सासूबाई आहेत हे ती विसरून गेली. हलकेच सासूबाईंच्या गालावर आपले ओठ टेकवले. लव्ह यू आई, गुड नाईट, म्हणत थोडे लाडू वाटीत घेऊन झोपायला गेली. सासूबाई आपल्या सुनेच्या प्रेमाने हरखून गेल्या. खूप भाग्यवान आहे मी. इतकी गुणी सून मिळाली. खरं तर आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत ते लोक. पण पोरगी कधी म्हणत नाही, माझ्या माहेरी असं का तसं. प्रियेशची आज कॉन्फरन्स होती, त्यामुळे तो उशिरा येणार होता. तो आल्याशिवाय तिला झोप लागणार नव्हती. चला आईला फोन करूया. निदान आज तरी ती माझ्या सासूबाईंचे कौतुक करेल. पल्लवीने आईला व्हिडिओ कॉल लावला. आपली खुशाली सांगून तिळाचे लाडू दाखवले. आई, खरंच खूप नशीबवान आहे मी. इतके चांगले सासर मिळाले. सासूबाई तर आईसारखी माया करतात. तिने सासूबाईंना मारलेली मिठी आणि गालावर अलगट ठेवलेले ओठ सारे आनंदाने सांगितले. आईचे सुरू. काही नाही ग, नव्याचे 9 दिवस. मग बघ दाखवतील आपला रंग. सासू कधी आई नाही होऊ शकत. फुटेल तुझा भ्रमाचा भोपळा. जास्त कौतुक करू नको. आई, काही काय बोलते ग. हे बघ पल्लवी, त्यांच्या थोड्या प्रेमाने लगेच पाघळून जाऊ नको. बरं, मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? अगं, नव्याचे 9 दिवस. आता गोडगोड बोलतील आणि मग सांगतील एक एक काम. आई, घर म्हटले की थोडीफार मदत जमेल तेव्हा जमेल तशी करावीच लागेल ना. यासाठी तुला इतके शिकवले का? आपल्या घरी काही काम करत होती का? चहा सुद्धा मी हातात देत होते. पण आई, हे माझे माहेर नाही, सासर आहे. अगं, आत्ताच बोलली ना, सासूबाई आईसारखी माया करते. हो, करतातच त्या. मग का नाही देत तुझ्या हातात चहाचा कप? तू देतेस तुझ्या सुनेच्या हातात. ती नोकरी थोडीच करते. तरी पण एखाद्या दिवशी. आता तू इकडचा विषय तिकडे नेऊ नको. हे बघ पल्लवी, आमची खूप इच्छा होती तू IT इंजिनियर व्हावं, चांगले करिअर करावं. ते तू केलंस. पण म्हणून तू आता नुसते घर घर करू नकोस. जेव्हा पाहावं तेव्हा सासरच्या लोकांचं कौतुक. तुझ्या डोक्यात काय चूल आणि मूलचे खूळ भरले का ग? मी कधी बोलले मला चूल आणि मूल सांभाळायचे म्हणून? बोलली नाहीस, पण तसेच काहीसे जाणवते तुझ्या बोलण्यावरून. तू तर स्वतःवरून स्वर्ग गाठतेस आई. घर, संसार आणि उद्या मूल झालं तर ती सुद्धा जबाबदारी घ्यावीच लागेल ना. अगं, मुंबईत राहते तू, तिथे मिळतात बायका. आणि तुझी सासू आहे ना, तिला काय धाड भरली? सांभाळेल ती तुझ्या बाळाला. रिकाम टेकडी तर असते. आई, एक विचारू? अगं, एक काय 10 विचार. माझ्याकडे प्रत्येक याच्यावर सोल्युशन आहे. मग आई, दादाची बायको चांगल्या कॉलेजमधून MBA करून आपल्या घरात आली.
लग्नाच्या आधी ती जॉब करत होती, पण लग्न झाल्यावर जॉब करायचा नाही हे तूच ठणकावून सांगितलीस ना? आठवते मला, म्हणाली होतीस आमच्याकडे यांचा खूप मोठा बिझनेस आहे, त्यामुळे तू फक्त घर सांभाळ. तिच्या आईवडिलांच्या पण तुझ्यासारख्या अपेक्षा असणार ना? नक्की असणार, पण बाबांचा इतका मोठा बिझनेस, त्यात रवी आमचा एकुलता एक मुलगा, काय कमी आहे सांग आपल्याकडे? काहीच नाही. आपल्याकडे तर सगळ्या कामाला बाई आहे. तेच तर आई, सगळ्या कामाला बाई आहे, फक्त भाज्या तेवढ्या फोडणी घालायच्या. बाकी तयारी बाई करून देते. ते काम वहिनी करते. ती नाही तर कोण करणार? मला झेपत नाही आता. बरोबर आहे आई, तुझं वय झालं. पण आई, तू तर माझ्या सासूबाईपेक्षा 7 वर्षांनी लहान आहेस, तरी तुला झेपत नाही. मग माझ्या सासूबाईंचे काय होत असेल? तरी बिचाऱ्या काही बोलत नाही, सगळं समजून घेतात. बाळाचा विषय निघाला की म्हणतात, अगं इतकी धावपळ मला जमणार नाही, आपण बाई ठेवू. मी मात्र लक्ष ठेवेन. हे तू सुद्धा वहिनीला बोलू शकली असतीस. दादाचे बाळ तू सुद्धा सांभाळू शकली असती ना, सोबत एखादी मदतनीस घेऊन. माझ्या सासूबाईंना बोलली ना रिकामटेकडी म्हणून. तू पण रिकामटेकडी आहेस ना. त्या तरी थोडंफार करतात, तू तर काहीच करत नाही. त्याचा विपरीत परिणाम तुझ्या शरीरावर झाला. कोणतेच काम नाही, शरीराला व्यायाम नाही, सारखे हे दुखते ते दुखते चालू असते. एखाद्या दिवशी बाई नाही आली तर माझे हे दुखते ते दुखते करून सगळ्या कामापासून अलिप्त होतेच. आमच्याकडे पण सगळ्या कामाला बाई आहेत, पण बाई नाही आली तर आम्ही दोघे मिळून काम करतो. मी तुझ्याशी या विषयावर बोलले की माझे कान भरतेस, उलट सुलट सल्ले देतेस, म्हणून हल्ली मी तुझ्यासोबत बोलणे टाळते. आज सासूबाईंचे बोलणे ऐकून मला वाटले तू खुश होशील, पण तू त्यातही उलटाच विचार करते. वरून माझे कान भरतेस. आई, आपल्या घरात वहिनी फक्त शोची बाहुली बनून घरभर फिरत असते. अगं बाहेर नाही नोकरी करायला पाठवत, ठीक आहे, पण जाऊ दे ना तिला आपल्याच कंपनीत. अगं MBA आहे ती मार्केटिंगमध्ये, विथ डिस्टिंक्शन. पण काय करते, चूल आणि मूल. अगं काही काय बोलते, प्रत्येक कामाला बाई आहे. म्हणूनच बोलते चूल आणि मूल. घरात सर्व कामाला बाई आहे, तुमचा मोठा बिझनेस आहे, पैशांची गरज नाही, म्हणून तिने घरी बसायचे. आई, प्रत्येक स्त्री ही नोकरी फक्त पैशांसाठी करते असे नाही. खरं तर मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे ही काळाची गरज आहे. जाऊ दे, तुला त्यातले काय कळणार, तू गर्भश्रीमंत बाई. पण आई, तू विचार कर, वहिनीच्या आईने जर तिला तुझ्यासारखे सल्ले दिले आणि वहिनीने तसे वागायला सुरुवात केली, तुझा नकार असूनही ती नोकरी करायला बाहेर पडेल. दादा, त्याची कोंडी होईल. आईची बाजू घ्यावी की बायकोची? बायकोची घेतली तर तू रुसणार, तुझी घेतली तर ती सारखी कटकट करणार. बिचार दादाचं दोन्हीकडून मरण. आणि हेच कारण आहे हल्ली घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले. मुलींच्या अपेक्षेपेक्षा त्यांच्या आईवडिलांच्या अपेक्षा जास्त आहेत. माझेच उदाहरण घे ना. आपल्या तोलामोलाचे सासर नाही म्हणून तुम्ही माझ्या या स्थळाला नकार देणार होते. कारण काय, तर मुलाचे पॅकेज कमी आहे. वयाच्या 32व्या वर्षी 30 लाखाचे पॅकेज खरंच कमी आहे आई. एकुलता एक मुलगा, सासू सासरे दोघेही पेन्शनवाले, स्वतःचे 3 BHK घर, गाडी, शिवाय गावी शेती. अजून काय हवे होते? तू सून मात्र साधारण घरची केली का? कारण ती दबून राहील. आई, तुझ्यासारख्या आया असतील आणि मुली सगळंच आईचं ऐकणाऱ्या असतील तर त्या मुलीचा घटस्फोट नक्की. तुझेच बघ ना, सारखी माझ्या घरच्यांविरुद्ध कान भरत असते. समजा मी तुझे ऐकले आणि मी तसे वागले तर आमच्या दोघात भांडणे होणार. इतक्या वर्षांपासून तो त्याच्या आईला ओळखतो, म्हणजे त्याला माझीच चूक वाटणार आणि त्याचा परिणाम रोज कटकटी, भांडणे, त्यापेक्षा घटस्फोट बरा. चालेल आई तुला? तुझी मुलगी इतके चांगले सासर नवरा सोडून तुझ्या घरी आली तर? आई, पैसा सर्वस्व नाही ग. आजकाल मुली आणि त्यांचे आईवडील फक्त पॅकेज सोबत लग्न करत आहे. सगळे भौतिक सुखाच्या मागे धावत सुटले, खरं प्रेम विसरून गेले. आई, पहिले मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना मुलीला सासर कसे मिळेल याची भीती असायची. मी निरीक्षण करते तर असे जाणवते आजकाल सासवा चिंतेत आहे.
मुलाचे लग्न ठरले तर सून कशी मिळेल, आपला कसा निभाव लागेल. आधी मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी वाटायची आईवडिलांना. आता आपण कधी एकटे पडू किंवा वृद्धाश्रमात जाऊ याची भीती. का आई? तुम्ही आम्हाला शिकवले, मोठे केले. आमच्या सुखाचा विचार करता सगळं बरोबर. पण जोपर्यंत आम्ही आमच्या अडचणी तुमच्याबरोबर शेअर करत नाही, निदान तोपर्यंत तरी तुम्ही आमच्या संसारात लुडबुड करू नका. उगाच सासरच्या लोकांविरुद्ध मुलींचे कान भरू नका. माझी सासू चुकत जरी असेल तरी तू मला समजावून सांगायला पाहिजे. नवीन माणसं आहेत, थोडं समजून घे. पण नाही, तू त्यांच्या चुका नसताना शोधून काढणार आणि मला भडकवणार. कुठेतरी हे थांबायलाच हवं आई. याचा विपरीत परिणाम संपूर्ण समाजावर होत आहे. मुलाचे लग्न ही मोठी समस्या आईवडिलांना वाटते आहे, फक्त तुझ्यासारख्या आईंमुळे. पल्लवीची आई 1 मिनिटभर शांत राहते. आई, काय झाले? तू बोलत का नाहीस? पल्लवी, सॉरी बाळा, आज तू माझे डोळे उघडले. मला माझी चूक कळली. अगदी उद्यापासून तुझी वहिनी आपल्या कंपनीत नोकरी करायला जाणार. उद्या सकाळी स्वप्नाजा सून म्हणून घरात आणली. ती या घरात फक्त मुलीसारखी राहणार. पल्लवीची जागा आता स्वप्नाजाला देऊ. थँक यू, वेळीच मला माझी चूक दाखवून दिल्याबद्दल. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.